काही लोक म्हणतात की तू फक्त पिऊलाच घेऊन बसती, पिऊलाच झोका देती. हा तिचा बाप बी म्हणतो का? तिचा बाप बी म्हणतो का? हा मग दररोजचे रोहिणीचे काम करायला 4 बटन झालेले आहेत. हे आहेत कोमल सावळेचं 1 मिलियन वालं गोल्डन बटन. हे आहे कोमल सावळेचं सिल्वर प्ले बटन. 1 लाख सबस्क्रायबर झाले भेटलं. हे पण 1 लाख सबस्क्रायबर झाले भेटलं. हे आहे ओमचे टेक म्हणजे प्युबा आग प्युबा का बेटा कुठं जायचं तुला? नमस्कार, कशा आहात तुम्ही? एकदम मजेत. कोमल नमस्कार करते बाबा. परी बी नमस्कार करायची बरं. परी तर मला दिसणार नाही कारण की मी स्टँडला लावलेला आहे मोबाईल. आम्हाला बनवायचा आहे आज शिळ्या चपातींचा चुरमा. शिळ्या चपात्या मलाच खावं लागते घरच्या. तुला परीला पण खायचं आहे. परी पण खायची. गॅस चालू कर. चल पाहू नकोस. तुम्ही खाता मग तुम्ही खाता मग नाही नाश्त्याला तेच चपाती असते मित्रांनो. कर ना. हा चालू केलाय. मग तेल काय ते तुम्ही तिकडे छान. तुम्हाला आईचा आवाज येतो मित्रांनो? फोनवर बोलतो. एवढा जोरदार फोनवर बोलते आई बाई. मग काय कोणाची भीती? भीतीची गोष्ट नसते का कोमल? भीतीची गोष्ट नसते. गोष्ट असते 4 चौघामध्ये आडून आडून बोलायची. स्पीकरवर फोन ठेवून एवढं जोरात बोलणं म्हणजेच काय समजा. पिऊ कुठे? परी इकडे ये ना. नमस्कार कर एकदा. सगळ्यांना दाखव. चल आली बघा ही. दाखव सगळ्यांना काय निघलं. काय ते चॉकलेट आहे का? नमस्कार कोण करीन? नीट कर ना का? नमस्कार. एका ठिकाणी कॅमेरा लावलेला असला ना की ते फीलच येत नाही. बेटा खायचं असलं तर खाऊन घे पटकन. तर आज थोडा उशीर झाला. प्रॉब्लेम एक झाला की आमच्या घरामध्ये लाईट सगळी चालली गेली कारण की आम्ही इन्व्हर्टरवर ते सगळं लाईट केलेली होती. तर इन्व्हर्टर आमचं चार्जिंगच नाही झालं. त्यामुळं सगळा इश्यू झाला. कोमल तिकडे चुरमा वगैरे करून देते खाण्यासाठी आणि आता ते आम्ही काय परी घाण बघा किती घाण केली. परी खाऊन घे ना. सोफा सगळं घाण करून टाकती पोरगी. तिला शाळेत पाठवायचं आता. 10:30 वाजले मॅडम येते ना आता बोलवायला. श्रद्धा पण येईल मग जायचं. जाती तशी शाळेत ती. हां एकटी जाते का? बरं शाळेत जाऊन वापस येते का? बरं चला मी काय करतो तुम्हाला 1-2 मिनिटामध्ये भेटतो. प्युबा प्युबा आग प्युबा का बेटा कुठं जायचं तुला? बड्डेला जायचे. बड्डेला कोणाचा बड्डे? हा चला 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 माझ्याकडे या. उभा राहते का काय तू? आता आता उभा राहा लागली बाबा. थोडं 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 थोडं. हा चल ये इकडं. चल बेटा. काय लाजती ती लाजती तिकडे तोडवादी. प्यो जागा लय मोठा झाला तिला आजकाल. तुझ्या एवढाच धागा आहे तुझा. तर आता आमची मालिश होणार आहे आणि मग आंघोळ होणार आहे.
मग ऋतूची मालिश होणारी आणि मग ऋतूची आंघोळ होणारी. हे यांचं डेली रुटीन. काय ग बड्डेला काय गिफ्ट द्यायचंय सानूला? तेच मला विचार पडलाय. तुझ्याकडे काय नाही असं, तुझ्याकडे सगळंच आहे परिवारी. हा ना. हा ते सायकल नकोच म्हणे. हा सायकल नको, ते पसरा होते. काय रे बेटा? म्हणून त्यांनी आणली सुदर्शन. हा पिओबा रडू नाही बेटा. ती काय करते माहिती का, आता बाहेर चला म्हणती, मला बाहेर घेऊन चला. हा मला घरात नाही बसायचं. येडाबाई लाजू राहिली तर लाजू राहिली. आई तू काय करतीये? शिरा करायली का रोहिणीला? उद्या दम्मानी मग टाकीला इथं. करा मसाज. चला आता मसाज करा पिवडीची. पिवडीला धारा 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 पिवडीला. पिवडीचं आता बारसं करायचं, मग जावळं काढायचे, मग अन्नप्राशन करायचं. हा आणि मग पुण्याला जायचं. काय रे बेटा? काय बेटा? काय बेटा? गालाला हात लावला कसं करते बघा. हा बरं नाही लावत, नाही लावत, नाही लावत. आई आली तिला मालिश करण्यासाठी. बापरे. परीचे ड्रेस येत नाही का तिला? परीचे एक तरी ड्रेस आहे का? परीने शेवटपर्यंत वापरले. पिऊबा तर चला हिची आता मालिश वगैरे करणं चालू आहे. ते काय मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार नाही. मी तुम्हाला भेटतो 1-2 मिनिटामध्ये. काही लोक म्हणतात की तू फक्त पिऊलाच घेऊन बसती, पिऊलाच झोका देती. हा तिचा बाप बी म्हणतो का? तिचा बाप बी म्हणतो का? हा मग दररोजचे रोहिणीचे काम करायला कोण येतं? कोण येतं? मग दिवसभर लोकांना दिसते का? तुम्हाला दिसते का? तुम्ही बाहेर राहता. अरे बाबा मला तेच गोष्टी पटत नाही. आईला तुम्ही एवढं बोलता बाबा. ठीक आहे जाऊ द्या, बोला. काय मी कमेंट बॉक्स बंद करून टाकत असतो जर कधी मला जास्त वाटलं तर. मग मला तेच वाटतंय. आता शिरा करून दिला पाहिला ना ते दिसत नाही ना व्हिडिओत. म्हणजे कसं असतं आहे माहिती आहे का, जे दिखताय व बिकताय अशी गोष्ट असते. आता हिचे एवढे मोठे कपडे धुवावे लागते, हिला आंघोळ घालावं लागते, टाळू माकावं लागते. मग आणि राहिला प्रश्न यांचा, तर हे खरंच 9-10 वाजता उठतात हे. तर हे तिकडे झोपलेले असते म्हणून हे माझ्या सकाळ सकाळी व्हिडिओत नसते. आज 11 वाजलेले म्हणून हे सगळेजण व्हिडिओ दिसत आहे माझ्या. तर तोच विषय. आता ही ऋतूला आता आंघोळ घालायची, पिऊला आता आंघोळ घालून झोपवले. आता या रीतीची बारी. तिचा बाप आता म्हणला अशी काऊन करती तू? मग तिला झोप आली होती, तिला आधी घातली. एकाच काम 2 करून टाक. नाही ना रे भैया, मग ते तेल सुकते ना. टाळू माकली की आंघोळ घालावं लागते. आंघोळ करता करता झोप. इकडे चल. हिला रडूच येतो बाबा. मी ऋतूला किंवा पिऊला बोललो तर काय झालं? काय झालंय तुला सांग मला. ते होळीचा ड्रेस काढून टाक ना आता. होळीचा ड्रेस काढून टाका. तुला आज मस्त एक नवीन चप्पल आणतो मी. हा चप्पल. हा इकडे 1 मिनिट तू. हा इकडे इकडे. इथं काय केलं माहिती की मी इकडे. ती चप्पल कोणाची आहे? हा अजून अजून हा ती काल काय म्हणली माहिती की तू आलता सुदर्शन घरी, तर ती म्हटली की म्हणे पप्पा तुम्ही जी चप्पल आहे ना म्हणे ती चांगली वापरता म्हणे, मला जी आहे ती टॉयलेटची चप्पल आणता म्हणे. काय बोलती काय नाही. अंगावर येऊ नकोस बाई, अंगावर येऊ नकोस बाई. चला आंघोळ करा, शाळेत जा. पडशीन पडशीन तोंडावर पडशीन, तोंडावर पडशीन ना, तोंडावर पडशीन तो. हा चल. तर आपण आलेलो आहे आपल्या शॉपमध्ये आणि इकडं आहे सुदर्शन. तर तुम्ही विचारा की काय विषय आहे, तर विषय हाच आहे. हे गोल्डन प्ले बटन. आता अजून 1 महिना आपण इथं आहोत जालन्यामध्ये. वाटतो ना बदल? कसं नाही वाटत? तर काय माहिती आहे का, 1 महिना इथं आहोत ना, तर हे बटन जे आहे 1 महिन्यासाठी इथं दुकानात लावूया जेणेकरून दुकानाची शोभा वाढेल असा माझा विचार आहे. तर आता आपल्याकडे 4 बटन झालेले आहेत. हे आहेत कोमल सावळेचं 1 मिलियनवालं गोल्डन बटन. हे आहे कोमल सावळेचं सिल्वर प्ले बटन. 1 लाख सबस्क्रायबर झालेलं भेटलं.
हे पण 1 लाख सबस्क्रायबर झाले भेटलं. हे आहे ओमचे टेक, म्हणजे माझ्या टेक्निकल चॅनलचं, जिकडं मी लक्ष देत नाही आहे, जिकडं चॅनल मी वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे त्या चॅनलचं. आणि हे आहे आपली आई या चॅनलचं, आता जे छोटं आलेलं आहे सिल्वर प्ले बटन. तर मला एक काल कमेंट्स आली होती की दादा हे खरंच सोन्याचं असतं का, तर कमेंट्समध्ये सांग मला, कारण की मला माहिती नाही आहे सिल्वर बटन म्हणजे चांदीचं असतं का किंवा गोल्डन बटन म्हणजे सोन्याचं असतं का. तर नाही, सोन्याचं वगैरे काही नाही, फक्त पिवळ्या कलरचं असतं, याच्यामध्ये सोनं वगैरे काहीही नसतं मनाच्या गोष्टी आहे. फक्त याची किंमत जास्त असती जो क्रिएटर आहे त्याच्यासाठी. आता हे जे बनवायला जर कधी गेलं, आता तुम्हाला माहिती आहे क्रिएटर्स फॉर अवॉर्ड असं एक वेबसाईट आहे यूट्यूबची, जर की तुम्ही त्याच्यावर गेले तर तुम्हाला हे जे बटन आहे ना $125 भेटतं आणि हे जे आहे ते $250 भेटतं. आता $125 म्हणजे 8 आणि 2 10 12 11,000 11-12 हजारापर्यंत तुम्हाला ते 11,000पर्यंत तुम्हाला हे भेटतं सिल्वर प्ले बटन. हां, आणि 8 आणि 16 आणि 4 20 आणि 21,000पर्यंत तुम्हाला गोल्डन प्ले बटन भेटतं. आता हे विकत घेणं तेवढं सोपं आहे, परंतु ते पैसे देऊन घेण्यापेक्षा जे ॲक्च्युअलमध्ये आपल्याला मिळतं ना त्याची किंमत वेगळीच असते. तर त्यामुळं म्हटलं चला काही दुकानात लावण्यासाठी मी आणलेले आहेत. परत तिकडे सुदर्शन आहे. सुदर्शनचा विषय काय, उद्या त्याच्या मुलीचा बड्डे आहे. तर आपण असं असतंय का सांगा, बड्डे गिफ्ट मागून म्हणजे तुम्ही जे म्हणाल ते भेटणार आहे का? बड्डे गिफ्ट असते, पण जे त्याच्याकडे आहे तेच देण्यात काही मजा आहे. ते आम्ही ठरवू, ते तुम्ही नका ठरवू. तुम्ही कसं ठरवता मग? अरे पण तुम्हाला पण ते सांगतो ना, जी वस्तू पडूनच राहणार ती देण्यात काय मजा. ते नका सांगू, तुम्ही नका सांगू आम्हाला, आम्ही आमचं ठरवतो आम्हाला काय द्यायचं काय द्यायचं नाही. गिफ्ट हे असं सांगून नसते भेट, कळलं का? सांगून नसते देत, आणि जे गिफ्ट आपल्या पोरीला देणं तेच दुसऱ्या देणं ते बी योग्य नसतं. मी तेच आम्ही देऊ करू नका आता. तेच सांगा ना, याचं मला काहीच समजत नाही आहे काय चाललंय काय नाही. अजून फक्त 1 महिना सहन करायचं याला, त्याच्यानंतर याचा माझा संबंध पूर्ण संपणार आहे. तू तिकडं मी इकडं, नकोच ते टेन्शन. मी इकडे ते राहील, बाकीचा कॉन्टॅक्ट कट नकोच मला. ही दिवस झाला की लगेच चालू होऊन जातं त्याचे कट मागं, ते नको आहे. त्याच्यामुळेच मी जातोय पुण्याला, नाही का? काय करणार इथं, असा विषय आहे. हां, इथं कोण नाही. इथं 1 मिलियन सबस्क्रायबर भेटले, इथं काय इथं नाही, काहीच नाही इथं, खरंच काही नाही मित्रांनो. चला मी आता काय करतो, व्हिडिओचं एंडिंग करतो आणि जातो. हे व्हिडिओ एडिट वगैरे करून टाकायचं आहे. ॲक्च्युअलमध्ये आज खूप उशीर झालेला आहे. घरचं ते पसारा वगैरे तुम्हाला माहिती आहे किती भयान असतं. मान्य आहे थोडे व्हिडिओ बोरिंग येत असतील, पण थोडे काही दिवस सहन करा. व्हिडिओ दररोज याच्यासाठी टाकतो कारण काही जे आपले सबस्क्रायबर फॅमिली आहेत ते आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात. आणि परत एकदा काल एक कॉल आला होता, त्यामध्ये असं म्हटलं गेलं की दादा प्लीज तुम्ही नाही का पब्लिकला रिस्पेक्ट देत जा. तर मी अजूनही रिस्पेक्टच देतो आहे. हे जे सक्सेस झालेलं आहे, हे 4 बटन प्ले बटन, हे फक्त आणि फक्त पब्लिकमुळं झालेलं आहे, तुमच्यामुळं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, कमेंट करत चला, सबस्क्राईब पण करत चला. आता आपले 11 लाखाच्या वर सबस्क्रायबर गेलेले, त्यासाठी खरंच थँक्यू. चला आता व्हिडिओचं एंडिंग करतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सानवीला बड्डेच्या विशेष द्या. चला सगळ्यांना काळजी घ्या, सगळ्यांना परत एकदा बाय बाय.